एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालनामधून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी। जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा संघर्ष रंगणार आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। धुळ्यामधून आणि जालन्यामधून ही घोषणा करण्यात आली आहे। तर धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालनामधून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव आणि जालन्यातून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर आपण पाहतोय जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा संघर्ष रंगणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा झाली आहे। धुळ्यातून आणि जालन्यातून ही घोषणा करण्यात आली आहे। धुळ्यामधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे आणि जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा संघर्ष रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव आणि जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। तर जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे असा संघर्ष रंगणार आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, काँग्रेसकडून राज्यातल्या 2 उमेदवारांची घोषणा धुळ्यातून आणि जालन्यातून। तर आपण पाहतोय भाजप कडून रावसाहेब दानवे लढणार आहेत आणि काँग्रेसकडून कल्याण काळे हे जालन्यातून उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत।